श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामे ठेवणार नाही आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात। एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षा महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते। स्वामीच्या योजना अतिशय अंतर्गत असतात, म्हणून त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचे असते। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं लिहायला विसरू नका। भाग्यवंत ठराल। आजचे स्वामी बोध तुमच्यासाठी आहे। आज स्वामी बोध सांगत आहेत, मी कोणीही अमर्यादित शरीर नाही, असीम अंत अस्तित्व आहे। मी कुणापासून वेगळं नाही, कोणी माझ्यापासून वेगळा नाही, तू सुद्धा हा माझा अस्तित्वाचा अंश आहे। लक्षात घे बाळांनो, ओटातून निघणारे नव्हे तर हृदयातून निघणारा पुकार माझ्यापर्यंत पोचतो, म्हणूनच तळमळीने मला हाक द्या। तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे तळमळीच्या भावनेने बळ द्या। बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल, कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेन। मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करीन। हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये 2525 टाईप करा। तुम्ही कोणालाही पूजा, कोणाचीही प्रार्थना करा, सर्व रूप माझीच आहेत। तुम्ही कोणाचीही भक्ती करा, ते मलाच मिळणार आहे। जसं सर्व नद्या एका सागराला मिळतात, तशा फक्त स्वरूप आणि नाव वेगळे आहेत, पण तत्त्व एकच आहे। जेथे हात जोडाल तेथे मूर्ती माझी असेल, ज्याची कीर्ती काल ती कीर्ती माझीच असेल आणि जिथे डोके ठेवाल ते चरण पण माझीच असेल। ती कायम दुःखाचे रडणं गाठ राहते, त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती माझ्यावर श्रद्धा ठेवून माझ्या इच्छित इच्छा मिसळून राहतो त्याला नक्कीच आशीर्वाद प्राप्त होते। मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेले शिळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे। मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। तुझा देवावर विश्वास असल्यास स्वामी इज ग्रेट टाईप करा। या जगात कोणी कायमचा जन्माला येत नाही आणि या जगात त्याचा उपयोग नाही असं काही निर्माण होत नाही आणि प्रत्येक प्राण्याला स्वतःचे असे वेगळे मोल असते। त्याच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे आणि तो काय आहे हे ज्याला कळाला तेच मोठे होतात। ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठं होता येत नाही, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे। तुम्हाला आजच्या संदेशातील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकावी लागेल आणि तुमच्या आयुष्यात पुढे जावे लागेल। जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ इतका पसरवा की तो प्रत्येक दुःखी माणसापर्यंत पोहोचेल आणि तो स्वतः आपल्या आयुष्यातील सर्व दुःख सोडून सुखाच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही फक्त काही खास गोष्टीकडे लक्ष द्या आणि या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळेल। एक नवीन धडा सुरू करण्यासाठी मी तुम्हाला निवडलं आहे। माझ्या मुला, तुझ्या हृदयाच्या आतमध्ये आणि तुझ्या हृदयाच्या बाहेर मीच आहे। माझं काय रंग आणि रूप आहे हे तू समजू शकणार नाही, ती माया आहे, सर्वसामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडे आहे। मी तुझा ब्रह्मांड नायक आहे आणि त्यामुळे मला पाहिल्यानंतर काही सेकंद माझ्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही माझे खरे भक्त नाही हे सिद्ध करू नका। तुम्हाला आत्मविश्वास जागृत करावा लागेल, कारण आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही काम करण्यास सक्षम नाही। माझ्या मुला, जो व्यक्ती आयुष्यात विश्वास गमावतो तो कोणतेही काम करण्यास यशस्वी होत नाही आणि तुम्हाला हे माहीत करून घेणे खूप जरुरी आहे की तुम्हाला आत्मविश्वास तुझ्या जीवनात सर्वात मोठी
तुझी ताकद आहे, ज्यासाठी तुला आता मेहनत करायची आहे. बाळा, जेव्हा तू माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करशील आणि तुझ्या जीवनाला वाईट मार्गावर येशील तेव्हा मी तुला सोडेन. जर तू असे केले तर तू तुझ्या स्वामींना गमवून बसशील. मी तुझ्यावरती जेवढं प्रेम करतो त्यापेक्षा अधिक पटीने तुझी चिंता करतो. माझे मूल सुरक्षित आहे की नाही याबद्दल मला नेहमी काळजी वाटते, कारण तुम्हाला तुमच्या जीवनाची काळजी नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी कृती नाही केल्यात ज्याने तुमचे जीवन बदलू शकेल तर माझ्या मुला, मला नेहमीच तुझी काळजी वाटेल. आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला तुमच्या स्वामींना खुश ठेवायचे आहे की चिंतेत रागात ठेवायचे आहे. मी प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो, हे नेहमी लक्षात ठेव. माझ्या भक्तांनो, तुम्ही लक्षात ठेवा की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्हाला संकटापासून नेहमी वाचवलं आहे आणि भविष्यातही तुम्हाला वाचवत राहीन. तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा की तुम्ही कोणत्याही संकटात सापडला तरी तुमचे स्वामी तुमच्या पाठीशी आहे आणि तो तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, पण याचा अर्थ असा नाही की ज्यासाठी तुम्ही कधीही काम केले नाही, काही प्रयत्न केले नाही ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला फक्त तेच मिळेल जे तुम्ही केले आहे. तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल, म्हणून तुम्ही फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करा आणि बाकी सर्व माझ्यावर सोपव. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.